माता भगिनी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी युवा आलेले आहेत, या हजारोच्या संख्येने ज्येष्ठ श्रेष्ठ आलेले आहेत. आमची एकच मागणी आहे, आपल्यापासून मागणी आहे की हा बंजारा समाज हजारो वर्षाची परंपरा जपतो आहे. ही आमच्या माता भगिनी बघा 5000 वर्षापूर्वीची संस्कृती आहे. 5000 वर्ष या भारतभूमीची सेवा करणारा हा बंजारा समाज. आणि हा समाज आज एका राज्यामध्ये तेलंगणामध्ये, एका राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये, एमपीमध्ये हा भेदभाव, घटनेच्या कलम 14 नुसार हा भेदभाव होतो. आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण हवं आहे. आम्ही कुणाचा खात नाही, राजा खाण्याचा स्वभाव आमच्या समाजातला नाही. आम्ही या ठिकाणी आमच्या हक्काचा घेतो आहे. आज तांड्याची परिस्थिती राजावर तुम्ही जर का गेलेत ना एखाद्या तांड्यावर, आमच्या लोकांना ऊस तोडायला चालले, ऊस तोडायला चालले मित्र हो. त्यांचे लहान लहान पोरं त्यांच्या आज जर का आपण बघितलं, तुम्ही जर का त्या ठिकाणी तांड्यावर गेले ना मित्र हो, तर आज आमचे अर्धे लोक ऊस तोडायला निघून चाललेले आहेत. त्यांचे लहान पोरं घरी थांबले, राज्यावर घरी थांबले. अरे हा समाज, हा स्वर्णिम समाज आज तिथे चाललेला आहे. त्याला आरक्षण पाहिजे, त्याला काही नको. हा त्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे आमच्या तेलंगणाच्या भावना व्यक्त आहेत. हैदराबाद गॅजेटमध्ये त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळाला, असा न्याय आमच्या बंजारा बांधवांना मिळाला पाहिजे. तुम्ही तांड्यावर जा मित्र हो, वाड्या वस्तीमध्ये जा. आमचा समाज कितपत पडलेला आहे, संघर्ष करतोय. आमचे युवा संघर्ष करतायत, आमची माता भगिनी संघर्ष करतायत. त्यांच्या आश्रमात तुम्ही किंमत देणार आहात की नाही? त्यांच्या आश्रमात तुम्ही किंमत देणार आहे? हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला आरक्षण मिळणार आहे की नाही? हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळेल आणि रेल्वे आयोग, कल्याण आयोग आणि त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण चक्का आंदोलन गिरेगा, चक्का जाम आंदोलन, श्री संतश्री एका पुढे आंदोलनासाठी एका आंदोलनाने श्री संतश्री हॅलो 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 आपण इकडे आपली परमिशन पण मिळेल बरोबर. 15 सप्टेंबर 2021 ठिकाण